हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. इथे गट्टू आणि अट्टू दोघंही होमवर्क करायला बसलेले आहेत. दोघांचं होमवर्क चाललं आहे. आल्यानंतर खेळून वगैरे झालं आणि त्यानंतर होमवर्कला बसलेले आहेत. आणि तितक्यात मावशीचा कॉल येतो त्यांच्या की आम्ही खाली येतो. एका लग्नाला आले होते ते. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही खालूनच भेटून जातो आहे. त्यांना काही गिफ्ट द्यायचे होते, पण अट्टू आणि गट्टू मावशीजवळ जायला तयार नव्हते. कारण त्यांना राग होता की मावशी आमच्या घरी कधीच येत नाही, आली तरी आईकडे जाते, आमच्याकडे कधीच येत नाही. त्यामुळे मावशीने बरोबर मनवलं आणि जाताना माझ्यासाठी गिफ्ट देऊन गेली. माझा आत्ताच बड्डे झाला आणि त्यासाठी तिने मला एक गिफ्ट आणलं होतं, ते दिलं आणि ग्रीवा ग्रीशाला खाऊ दिलं. आता ही जी साडी आहे ती साडी म्हणजे आम्ही गेलो होतो त्यावेळेस मला जी आवडलेली ती साडी ती तिने घेऊन ठेवलेली आणि ती आता मला तिने बर्थडे गिफ्ट केली आहे. आणि मला माहीत पण नव्हतं की ती साडी तिने मला गिफ्ट करेल म्हणून. तरच माझ्यासाठी ते सरप्राईज होतं की जी मला आवडलेली ती तिने घेऊन ठेवून मग मला दिली असं. आणि या दोघींसाठी जाता जाता पटकन तिथे खाऊ घेतला होता, त्यामुळे दोघी खुश होत्या खाऊ भेटलेला. दुसऱ्या दिवशी सॅटरडे होता. यांनीही ऑफिसला जायचं नव्हतं, एका फंक्शनला जायचं होतं, त्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली होती. आणि या दोघींनाही सॅटरडेला टिफिन नसतो, त्यामुळे आज पावभाजीचा बेत ठरलेला. सकाळी मस्त अशी पावभाजी बनवली. पावभाजी बनवत असतानाच आत्या, ग्रीवा ग्रीशाची आत्या आणि काका आले. त्यांनाही त्या फंक्शनला जायचं होतं. मग सगळ्यांसाठी मी पावभाजी बनवली आणि त्यांनी त्याचा नाश्ता केला आणि मग ते पुढे त्या फंक्शनसाठी गेले. दोघी स्कूलला गेल्या. त्याच्यानंतर आईला थोडं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मग त्या स्कूलमधून आल्या. त्याच्यानंतर आम्ही आईला बघायला गेलो. तर तिथे आमचे शेजारी, पहिलेचे शेजारी भेटले, पण त्यांना कळताच ते लगेच तिथे बघायला आले. ही ग्रीवा ग्रीशाची फेवरेट दीदी होती. आता इथे ग्रीशाला खूप छान वाटत होतं. तिची मम्मी तिला ओरडली आणि तिने ग्रीशाला जाऊन मिठी मारली, त्यामुळे तिला खूप असं भारी वाटत होतं की ती मला येऊन भेटली. तिच्याकडे कंप्लेंट करत होती, मम्मीने मारलं. आईकडे गेलो की सगळे असे जमा होतात आणि अगदी मामाचं घर वाटायला लागतं. मग ते एवढा दंगा चालू होतोय सगळ्यांचा की खूपच. मग थोड्या वेळातून आम्ही तिकडून निघालो. व्हॅलेंटाईन डे होता, त्यामुळे मी ही स्पेशल डिश बनवली होती त्या दिवसासाठी. तर दोघींना झालेलं की कधी ती खायला मिळते. ते आल्यावरती मग त्यांच्या पुढे ग्रीशाने प्रेझेंट केली ती डिश आणि त्यांनी खाल्ल्यानंतरच दोघींनी खायला घेतली. आधी पप्पांची रिॲक्शन बघून घेतली. आवडली. मग तसं दोघींनी पण लगेच एक फ्लॉवर्स उचलले. त्याही खूप एक्साईट होत्या. सिम्पल डिश आहे, आपली रेग्युलर आहे, फक्त मी शेप वेगळे दिले होते. पुढे सांगते मी काय आहे ते, कारण मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेलं, तेव्हा मला बरेच जण विचारत होते नक्की काय आहे. तुम्हाला मी पुढे सांगते. लाईट कधी जात नाही, पण त्या दिवशी अचानक खूप वेळ झालं, 1.5-2 तास लाईट गेली, आलीच नव्हते. मग थोडा आम्ही बाहेर फेरफटका मारायला गेलो. तर महाकाल, उद्या शिवरात्र होती, त्यामुळे महाकाल यात्रा असते, रॅली असते, ती रॅली होती इथे मार्केटमध्ये. मग ती आम्ही बघायला इथे गेलो. ग्रीवा छान बघते, म्हणजे ती अगदी हात जोडून वगैरे उभी होती. पण ग्रीशाचं मात्र काहीतरी वेगळंच. जसा तो नंदी समोर येत होता, जवळ येत होता, तशी ती घाबरत होती. कारण की तिने गेल्या वर्षी पाहिलेलं होतं, त्यामुळे तिला आठवत होतं ते आणि ती घाबरून जाऊन गाडीमध्ये बसली. ग्रीवा मात्र हात जोडून
आणि ग्रीशावर थोडी हसत होती. तिला हसू येत होतं की ग्रीशा जाऊ तिथे घाबरतच असते म्हणून. तर मध्ये मध्ये थांबून त्यांचे असे शोज होत असतात आणि त्यांचे एवढे डार्क मेकअप असतात. डीजेचा मोठा असा आवाज असतो आणि या मेकअप वेगवेगळे आवाज त्यामुळे लहान मुलं थोडी घाबरतात रुद्र अवतार असा बघून. आता त्यांच्या रॅलीचा इथे एंड होता. इथून रॅली त्यांची स्टॉप होणार होती आणि पुन्हा ते लोक मंदिरात जाणार होते. ग्रीशा मात्र घाबरून गाडीतच बसलेली होती. रिवाला जवळून बघायचं होतं. त्यानंतर ग्रीशा थोडं ट्राय करत होती. आता थोडी हिंमत करत होती जवळून बघण्यासाठी. ती गाडी जवळ आली म्हणून कसलं काय पळून गेली. बघताना असं ते स्पीडला थोडी चालले होते. नंतर मग असं वाटत होतं की रिटर्न स्वर्गात देव लोकात चाललेत असंच वाटत होतं मला तरी. त्यांची रॅली संपली होती त्यामुळे तर सर्व आपले रिटर्न चाललेले होते. महादेवाची मूर्ती. हर हर महादेव. मग व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे येता येता आम्ही मार्केटमधून छोटासा केक आणला होता. दिवसभर ते तर नव्हतेच घरात. आधी 9 वाजता आले पण जो पण काही वेळ नंतर घालवला आम्ही तो छान गेला आमचा टाईम तो. मग त्या दोघींनीच तो केक कट केला. त्यांना तेवढीच मज्जा. त्याच्यावर हार्ट शेप होते ते खाण्यातच त्यांना इंटरेस्ट होता दोघींना, बाकी काही नाही. थँक्यू. मुलांनी एन्जॉय केलं त्यातच आपला आनंद, बाकी काय हवं असतं. आणि मग असा आमचा छान असा दिवस गेला आजचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोललेले मी की ते फ्लॉवर्स कसे बनवले ते पुढे रेसिपी सांगते म्हणून. कसले होते ते तर ते फ्लॉवर्स म्हणजेच मोदकच होते आपले ते. तर इथे पाणी, दूध, थोडी साखर, तूप असं ॲड केलेलं आहे 1 कप. आणि 1 कप परत त्यात पीठ ॲड केलेलं आणि ती उकड घेतली होती पिठाची. पिंक कलर घेतल्यामुळे ते फ्लॉवर्स आपले असे वाटत होते की फ्लॉवर्स आहेत. आणि मग आता इथे पिठाची छान अशी उकड घेतल्यामुळे त्या पाकळ्या अशा बनवल्यावरती उकड घेतल्यावर त्या फाटत नाही. परफेक्ट अशी उकड झाली होती. एकही पाकळी अशी माझी चिरली गेली नाही. जेवढं पाणी तेवढंच पीठ घेतलं की परफेक्ट होतं. आणि त्यानंतर याच्यात तुम्ही सारण म्हणून तुम्ही ॲक्च्युली वेगळं पण तुम्ही ट्राय करू शकत होतं. मोमोज, आपण मोमोज बनवतो त्या पद्धतीने पण ट्राय करू शकत होतं. पण मी गोडमध्येच ट्राय केलं कारण उद्या परत उपवास होता. मग मी स्वीटमध्येच बनवलं ते. सारण तुम्ही कोणत्याही पद्धतीचं व्हेज नॉनव्हेज दोन्ही टाकलं असतं तरी पण जमलं असतं. त्यानंतर मग इथे पीठ मळून घेतलं छान. दूधपर्यंत असं घासत होती गोड तोपर्यंत पीठ असं ताणलं जात होतं म्हणजे आपली उकड छान झाली होती. आणि मोदक करतो तसं न करता काय केलेलं असं एक
पोटली बनवतात नाही का, तशी पोटली बनवली. मग पोटलीने काय झालं, आतल्या पेटल्स तयार झाल्या, पाकळ्या तयार झाल्या होत्या. असा पोटलीचा शेप दिला मी, मोदकाचा शेप न देता. आणि नंतर खाली असं दाबायचं. मग दाबलं की जेवढं तुम्ही मध्ये दाबाल तेवढ्यावरती त्या पाकळ्या ओपन होतात, पेटल्स ओपन होतात. दाबलं की ते अजून फुलल्या जातात. आणि मग त्याला ॲडिशनल अजून एक एक पाकळी बाहेरची जॉईन करायची, की जेणेकरून फुल दिसतं. ते असं सर्कल करायचं आणि त्याचे 4 भाग करायचे आणि मग त्याचाच राऊंड शेप लावून द्यायचा वर. मग तो असा पाकळीचा शेप तयार होतो बरोबर. उकड चांगली असेल तर व्यवस्थित होतं. उकड चुकली तर तुमच्या पाकळ्या अशा मग त्या चिरल्या जातात. आता बघा फुलाचा शेप असा वाटतोय छान. आणि त्या आपण दुधामध्ये साखर टाकली त्याच्यामुळे ती पाकळी असं पीठ खाल्लं तरी पण गोडसर असतं ते. आता हा थोडा कळी टाईप बनवलेला, दुसरा बनवला तो. आधी बनवलं तर आपण फ्लॉवर टाईप होता आणि हा थोडा कळी टाईप शेप. खालपासून त्याला वरपर्यंत अशी पाकळी जॉईन केली होती. आणि मग इथे आपण मोदकांना जशी उकड घेतो तसेच घेतले. जे साहित्य होतं समोर पातेले वगैरे तेच घेतले आणि तेच ठेवले. आता इथे वाफवून घेतले तर तो उघडून बघूयात. तर बघा एकही चिरलेलं नाही. तर तुमची उकड परफेक्ट असेल तर एकही फुलाला चीर जाणार नाही. तर असं मला हे वेगवेगळं काहीतरी बनवायला आवडतं, त्यामुळे मी हा मोदकाचाच एक ट्राय केलेला. तर परफेक्ट झाला. आणि मध्ये एक ओपन ठेवलेलं डेकोरेशनसाठी, त्याच्यात मी बदाम ॲड केलेले. कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.